शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, जिल्हा अकोला. शेतकरी मित्रांनो, आज अकोटा येथे 1360 क्विंटल कापसाची आवक होती. तर कमीत कमी कापूस भाव होता अकोटा येथे 7,200 रुपये ते जास्तीत जास्त कापूस भाव होता अकोटा येथे 7,905 रुपये. पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू. शेतकरी मित्रांनो, आज सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता 7,870 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7,750 रुपये. सरासरी कापूस भाव होता 7,825 रुपये. फरदड कापसाला 6,450 ते 6,795 रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे. केंद्रांनो, पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू. अवकाळी 2300 क्विंटल. जास्तीत जास्त कापूस भाव होता 7,850 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7,175 रुपये. सरासरी कापूस भाव होता सिंधी सेलू येथे 7,650 रुपये. पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी. आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे. त्यामध्ये 7,820 रुपयांचा नंबर 1 क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे. केंद्रांनो, आज परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता 7,870 रुपये. सरासरी कापूस भाव होता 7,780 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7,795 रुपये. फरदड कापसाला 6,400 ते 7,100 रुपयापर्यंतचा भाव परभणीमध्ये कापसाला मिळत आहे. पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा. जास्तीत जास्त कापूस भाव होता 7,795 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7,400 रुपये. सरासरी कापूस भाव होता देऊळगाव राजा येथे 7,600 रुपये. पुढची बाजार समिती आहे घाटंजी. अवकाळी 4,000 क्विंटल. जास्तीत जास्त कापूस भाव होता 7,900 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7,720 रुपये. सरासरी कापूस भाव होता घाटंजी येथे 7,850 रुपये. शेतकरी मित्रांनो, दररोज कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू, ज्वारीचे लाईव्ह बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.